प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार. बालमित्रांनो, एके दिवशी संत कबीर गावातून भजन करत फिरत असताना त्यांनी एका स्त्रीला घराच्या ओसरीवर बसून जात्यावर दळण दळताना पाहिले. ती मूठ धान्य जात्यात टाकायची आणि उजव्या हाताने गरागरा जातं फिरवून त्या दाण्याचे पीठ करायची. असं तिचे काम चालू होतं. ते फिरणारे जाते, दोन्ही पाळ्यातून भसाभसा खाली पडणारे पीठ, हे सारं दृश्य पाहताना एकाएकी कबीर रडायला लागले. तिथे उभे असलेल्या लोकांना कबीरांनी भर रस्त्यात रडण्याचे कारण काय तेच कुणाला कळेना. तेवढ्यात समोरून निपट निरंजन नावाचे एक महात्मा आले. त्यांनीही कबीराला विचारले, काय बाबा, काय झाले? तू असा का आणि कशासाठी रडतोयस? तेव्हा कबीर म्हणाले, महाराज, मला त्या जात्यात भरडून पीठ होणाऱ्या दाण्याकडे पाहून रडू येते. त्यावर निपट निरंजन म्हणाले, त्यात रडण्यासारखे काय? जो दाणा जात्यात पडलाय तो पिसला जाणारच, त्याचे पीठ होणारच, ते तर अटळच आहे. होय ना महाराज, या जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यासारखेच आपलेही जीवन आहे. मनुष्य प्राणी सुद्धा जन्म मरणाच्या जात्यात असाच भरडला जातोय. त्याचेही असेच पीठ होतोय. यातून जीवाची सुटका कशी होणार? तो कसा वाचणार? तेव्हा कबीराला सोबत घेऊन ते महात्मा पुढे गेले. त्यांनी त्या बाईला विनंती केली. जात्याची वरची पाळी काढून जरा बाजूला करायला लावली आणि म्हणाले, बघ कबीरा, नीट बघ. त्या जात्यात पडणारा दाणा हा भरडला जातो, हे खरंय. पण जे दाणे जात्याच्या खुंट्याला धरून असतात त्यांचे पीठ होत नाही, ते भरडले जात नाहीत. त्याप्रमाणेच जे जीव भगवंताच्या नावापाशी जात्यातील खुंट्यांच्या दाण्याप्रमाणे चिटकून नामस्मरणाला धरून असतात ते भरडले जात नाहीत, ते मात्र वाचतात. यातून काय समजायचे असेल ते समज आणि इतरांना समजवायचे असेल तर समजावून सांग. तोच बोध कबीरांनी स्वतःच्या मनावर बिंबवला. धन्यवाद.